ठीक आहे. चला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. लेट मी शेअर द स्क्रीन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. ओके. ठीक आहे. 4 स्टुडंट दिसत आहेत. नो प्रॉब्लेम. सो लास्ट सेशनमध्ये आपण नेस्टेड फॉर लूप पर्यंत आलो होतो. आणि इवन टुडे ऑल्सो वी आर गोइंग टू कव्हर दॅट पार्ट. नेस्टेड फॉर लूप इन पायथन. बट आज याचा थोडासा वेगळा यूज मला तुम्हाला सांगायचा आहे. दॅट इज समथिंग nested for loop we can use to print a pattern to implement the pattern programming. Okay, we can use nested looping, guys. तो for loop असेल, while loop असेल, we can use to print pattern. We can use nested for loop to print pattern. मग पॅटर्न कोणते असू दे बरं का. स्टार पॅटर्न we can print number pattern, we can print characters, that alphabet patterns, character patterns, any kind of pattern. If you want to print, you can just use what, guys? Nested loop. Without nested loop, is this possible to print the pattern? No. You should use nested loop, guys. त्याच्याशिवाय अशक्य बरं का. नेस्टेड लूप यूज करावाच लागेल पॅटर्न प्रिंटिंगसाठी. काय असतं सर पॅटर्न प्रिंटिंग? बेसिकली वाय वी आर गोइंग टू प्रिंट द पॅटर्न? व्हेरी सिम्पल रिझन, गाईज. लॉजिक बिल्डिंग. If you want to build your logic, you should, try to print the patterns, different kind of patterns. लॉजिक बिल्ड होणं खूप गरजेचं आहे. आता लॉजिक बिल्ड होणं म्हणजे नेमकं काय ते पण सांगतो बघा. लॉजिक बिल्डिंग इज नथिंग बट ॲबिलिटी टू थिंक, टू सॉल्व द प्रॉब्लेम. व्हॉट डू मीन बाय लॉजिक बिल्डिंग? द ॲबिलिटी टू थिंक, टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी एक ॲबिलिटी आपल्याकडे येते, एक क्षमता आपल्याकडे येते विचार करण्याची. त्यालाच लॉजिक बिल्डिंग म्हणतो आपण. लय अवघड नाहीये. बघा, आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे इन फ्युचरचं. आर यू एबल टू अंडरस्टँड? प्रोजेक्ट करायचे म्हणजे काय करायचे? प्रॉब्लेम सॉल्व करायचे. मग प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी एक थिंकिंग आपल्याकडे आली पाहिजे. थिंकिंग, आर यू गेटिंग माय पॉइंट? थिंक म्हणजे विचार केला पाहिजे ना आपण, हाऊ आय कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. मग ती थिंकिंग येते कशी? लॉजिक बिल्ड झाल्यानंतर. आणि लॉजिक बिल्ड होतं कसं? इफ यू प्रिंट द पॅटर्न्स. पॅटर्न प्रिंट करत असताना यू विल फेस मेनी प्रॉब्लेम्स, की लाईक हाऊ आय कॅन प्रिंट दिस पॅटर्न, हाऊ आय कॅन राईट द लॉजिक टू प्रिंट सच काइंड ऑफ पॅटर्न्स. तुम्ही जेव्हा लॉजिक लावता, जेव्हा तुम्ही विचार करता, त्यालाच लॉजिक बिल्डिंग म्हणता. आणि याच्यातूनच होतंय काय माहिती आहे का? होय, लॉजिक बिल्ड होतं बरं का. लॉजिक बिल्ड करायला काय कुठलं मंत्र वगैरे नाहीये. हां, मंत्र म्हणलं आणि लॉजिक आलं नाही. यू नीड टू डू सो मेनी पॅटर्न प्रोग्रामिंग. जेवढे पॅटर्न्स तुम्ही प्रिंट कराल, ऑटोमॅटिकली यू फील दॅट युअर लॉजिक इज लिटल बिट इम्प्रूव्हिंग डे बाय डे. आणि लॉजिक बिल्ड काय एका दिवसात आणि 10 दिवसात होत नाही. इट रिक्वायर्ड 2 to 4 इयर्स ऑफ टाईम, गाईज. इव्हन स्टिल आय एम बिल्डिंग माय लॉजिक. मी माझं लॉजिक आणखीन बिल्ड करत आहे. हळू बिल्ड होतं ते. अय, ते असं नाहीये सर, महिन्याचा 2 महिन्याचा कोर्स केला आणि लॉजिक बिल्ड झाला. नो, इट इज नॉट पॉसिबल. Yeah, it will build, but 10%, 5%, 15%, 20%. याच लेव्हलचं. ज्यावेळेस तुम्हाला कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम दिला जाईल सॉल्व्ह करायला, यू कॅन नॉट. कारण त्या लेव्हलची लॉजिक बिल्डिंग तुमची चालायची नाही. आणि ती होण्यासाठी टाईम लागतो. इट विल टेक टाईम, गाईज. असं नाही की लवकरच हे होऊन जाईल. आर यू एबल टू अंडरस्टँड? त्यामुळं गिव्ह द टाईम. ओके. डू द प्रोग्रामिंग ॲज मच ॲज पॉसिबल. ते लॉजिक बिल्ड होतंय ऑटोमॅटिकली. ते कोणावर डिपेंड, तुमच्यावर डिपेंड आहे. कोणाला म्हणजे तुम्ही म्हणले म्हणजे लॉजिक बिल्डिंगसाठी काय करू? काय नाही. यू हॅव टू जस्ट डू द प्रोग्रामिंग डे बाय डे. दररोज प्रोग्रामिंग करायची. 1 तास, 2 तास दररोज प्रोग्रामिंग करायची. इव्हन कंपनीमध्ये गेलं तर 8 तास तेच आहे. दुसरं काहीच नाही. बट बिफोर द कंपनी जॉइनिंग, यू हॅव टू डू द प्रोग्रामिंग 1-2 अवर्स डेली. ऑटोमॅटिकली लॉजिक विल बिल्ड. ओके. मग पॅटर्न प्रिंटिंग वी कॅन डू बाय नेस्टेड फॉर लूप. आपण नेस्टेड फॉर लूप फ्रायडेच्या सेशनला माईट बी बघितलं होतं, ज्याच्यामध्ये याचा सिंटॅक्स बघितला, आणि खूप सारे प्रोग्राम्स पण आपण केले होते. आता पॅटर्न प्रिंटिंगमध्ये आउटपुट कसं असतं, लेट मी शो यू दॅट. आउटपुट असतो टेबल फॉर्मॅटमध्ये.
कसं असतं टेबल फॉर्मॅट. व्हॉट डू मीन बाय टेबल फॉर्मॅट? द फॉर्मॅट व्हिच कंटेन्स रोज, राइट? दीज आर रोज गाईज. हॉरिझॉन्टल लाईन असते त्याला काय म्हणतो आपण? रोज. आणि व्हर्टिकल लाईनला कॉलम्स. द कॉम्बिनेशन ऑफ रोज अँड कॉलम इज कॉल्ड टेबल. अँड टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये याचं आउटपुट असतं आपले पॅटर्न्स. लेट्स आय वॉन्ट टू प्रिंट स्टार पॅटर्न. सो देअर इज अ स्टार, देन देअर इज अ स्टार, देअर इज अ स्टार. कॅन यू चेक इट? इट इज व्हेरी सिंपल ॲक्चुअली गाईज. पॅटर्न प्रिंट करणं एवढं सोपं आहे. खूप सोपं आहे. कसं बघा. स्टार, स्टार, स्टार. ओके. किती स्टार आहेत टोटल? 9 स्टार दिसत आहेत सर. पण या 9 स्टारमध्ये पब्लिक एक गोष्ट कॉमन आहे. तुम्ही तर रोज बघितले आणि कॉलम बघितले. सगळीकडे स्टारच प्रिंट झाले. बरोबर आहे? हो सर, बरोबर आहे. लक्षात ठेवा जे इथं तुम्हाला रोज भेटत आहेत. रोज किती? रो म्हणजे आडवे आहे बघा. हे किती आहेत? 1, 2, 3. हाऊ मेनी रोज आर देअर? 3 रोज आर देअर. 3 रोज आर देअर. तर लक्षात ठेवायचं, रोज जर तुम्हाला प्रिंट करायचे असतील, तर गाईज आपला जो आउटर फॉर लूप असतो तो रोजसाठी असतो. आणि सर कॉलम किती आहेत? कॉलम पण 3च आहेत हे बघा. 1, 2, 3. कॉलम पण 3च आहेत. मग कॉलमसाठी कोणता असतो? कॉलमसाठी इनर फॉर लूप असतो. फॉर द कॉलम, इनर फॉर लूप इज देअर. इनर फॉर लूप. आर एबल टू अंडरस्टँड? आउटरसाठी रोज, रोजसाठी आउटर, इनरसाठी कॉलमसाठी इनर. व्हेरी सिंपल. लेट मी शो यू. बघा आता आउटर आपला रोज किती आहेत? 3. तर लगेच फॉर लूप लिहायचा. फॉर आय इन रेंज. व्हॉट इज द रेंज? रेंज याची असली पाहिजे. किती रो आहेत? 3 रो आहेत गाईज. 3 रो आहेत. सो यू शुड राइट 1 पासून सुरू का आणि गो विथ 4. सर व्हाय 4? व्हाय 4? बिकॉज 3 आहेत ना रो. तर मी 4 लिहिलं तर 3 पर्यंत जाईल हा गडी. बरोबर की नाही? आपल्याला माहीत आहे -1 पर्यंत जातो. मग याची कंडिशन 1 टू 4च द्यायची का? हो, कारण रो 3च आहेत. आणि इनसाइड दॅट यू हॅव टू राइट जे. फॉर जे इन रेंज. याची पण कंडिशन 1 टू 4. सर व्हाय? अहो, कॉलम पण तेवढेच आहेत ना. And then here inside this inner for loop you have to print star slides. Can you check it? This is your code guys. And more thing we have to write inside that. ते पण मी सांगतो. पण this is simple logic. तर हा for loop कुठपर्यंत फिरवायचा आणि हा कुठपर्यंत फिरवायचा. It is depend on guys how many columns you have, how many rows you have. कॉलम आणि रो सेम आहेत भाऊ. आउटर पण तेवढाच फिरवा, इनर पण तेवढाच फिरवा. बट सर असं असतं तर माझे रो 5 असते आणि कॉलम 3 असते तर? ऑब्व्हियसली रो 5 असते तर मी इथं काय लिहिलं असतं 6. बिकॉज धिस इज फॉर रो. आणि कॉलम 3च आहेत. 1 ते 4 दॅट्स इट. आर यू गेटिंग माय पॉइंट? रोची संख्या वाढली याच्यात चेंज करा. याच्या कॉलमची संख्या वाढली किंवा कमी झाली याच्यात चेंज करा. तुम्ही कॉलम पण 5 सर. कॉलम पण 5. सो आय विल राइट 6. आर यू गेटिंग माय पॉइंट? लाइक दॅट वी कॅन डू द पॅटर्न प्रोग्राम. हे ऐकलं. लगेच मी तुम्हाला दाखवतो. प्रॅक्टिकली मजा येईल. Python 25 day 11. So today is the day 11. असे आपले डे 40-45 डे होतील बरं का. CMD एंटायर बॅचमध्ये. सो डोंट वरी अबाउट इट. हे सगळं कोड मी तुम्हाला शेवटी शेअर करणार आहे. ठीक आहे. इवन नोट्स ऑल्सो आय अपलोडेड ऑन द ड्राईव्ह. यू कॅन चेक आउट. ओके. सो लेट्स क्रिएट demo.py. Can you check it? Is for r in range 1 to 4. Obviously, right? आणि हा पण काय? J in range. Any variable you can take. मी I आणि J घेतोय. Here I am printing star. Look at this. हे आता मला सांगा, हे किती स्टार आहेत? 9. सर 9 स्टार प्रिंट झाले पाहिजे. आता हे असेच प्रिंट होणार का? तर नाही. आता सध्या तरी नाही होणार का? ते पण सांगतो. आता जर मी याला रन केलं 9 स्टार 100% तुम्हाला भेटणार आहेत. इफ आय रन दिस, कॅन यू चेक इट? कॅन यू काउंट दी स्टार गाईज? 1, then 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 स्टार आले. अहो, बस जरी एकाच लाईनीमध्ये आले ना, आपल्या एका खाली एक आले ना, आपल्याला कसं पाहिजे? 3 स्टार एका लाईनीला, मग दुसऱ्या लाईनीला 3, मग तिसऱ्या लाईनीला असे पाहिजे. हे असे कसं काय आले? याचं कारण आहे, या प्रिंटमध्ये आपल्याला माहीत आहे, आपण जर प्रिंट लिहिलं, तर हा ऑटोमॅटिक काय लावतो? स्लॅश एन म्हणजे नेक्स्ट लाईन.
एक स्टार झाला की दुसऱ्या लाईनला दुसरा स्टार. बरोबर आहे. मग सर नेक्स्ट लाईन नको असेल तर काय करायचं? आय डोंट वॉन्ट नेक्स्ट लाईन. हे बघा. आपण जर इथं लिहिलं प्रिंट. मी तर लिहिलं हॅलो आणि मी तर लिहिलं आधी. कॅन यू चेक इट? हे हॅलो आधी एकानंतर एक येणार आहे बघा. हॅलो नंतर आधी खालच्या लाईनला आले कोणामुळं? प्रिंटमध्ये नेक्स्ट लाईन ऑलरेडी असतं. नेक्स्ट लाईन ऑलरेडी असते. सर नकोय ना मला. नको असेल तर फक्त इथे येऊन लिहा एंड. एंड इक्वल टू मी दिलं स्पेस. अँड नाऊ कॅन यू चेक इट गाईज? हॅलोच्या पुढं आधी आला का खाली आला? हो, पुढं आला ना. आपण काय म्हणलं याला नेक्स्ट लाईन नका लावू. एंड करा स्पेसने. स्पेसच्या पुढं आधी बाइंड होणार आहे. लूक ॲट धिस. एंड लिहायच्या आधी कसं होतं? एंड लिहायच्या आधी कसं होतं? अहो, एकाखाली एक येत होतं ना. नकोय ना मला एकाच लाईनमध्ये पाहिजे. जस्ट राइट एंड गाईज. कॅन यू चेक इट? लूक ॲट धिस. जस्ट राइट एंड डेमो.py. हेच जर आपण इथं अप्लाय केलं तर एक का पुढे एक येणार नाही का हो मला सांगा हे बघा. नाऊ इफ आय रन धिस. आता सध्या काय होतंय? अहो सर एकाखाली एक येतंय. मी फक्त इथं म्हणलं एंड विथ स्पेस गाईज. हे आता जाईल का एका पुढे एक? एकाखाली एक जाईल का? आला का एका पुढे एक? अय! स्टारच्या पुढं स्टार आला बिकॉज ऑफ एंड. लाईनच भेटली ना त्याला एंड. हो सर, पण असं पण नाही ना पाहिजे राव. आपल्याला 3च पाहिजे एका लाईनला. मग दुसरे 3 नेक्स्ट लाईन, तिसरे 3 नेक्स्ट लाईन. ह्याच्यासाठी काय ना, या फॉरच्या बाहेर या. या फॉरच्या बाहेर येऊन इथं फक्त लिहा प्रिंट. सिंपल. अँड नाऊ इफ यू रन युअर कोड गाईज. आलं का आउटपुट? 333 9 स्टार गॉट प्रिंटेड अँड आउटपुट इज डन गाईज. आउटपुट इज डन, 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 डन. आले की 9 स्टार. बघा की. आता हे आले कसे? डू द डिबगिंग. कॉपी दिस कोड. केम हिअर. या पटांगणात घ्या. मग 9 स्टार प्रिंट झाले कसे? एकाखाली एक झाले कसे? ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी डिबगिंग यू हॅव टू डू गाईज. डिबगिंग कशी करायची बघा. सगळ्यात आधी यू हॅव टू जस्ट राइट हिअर आय व्हॅल्यू. आय व्हॅल्यू 1 येणार आहे. हे 1 या आयमध्ये येणार आहे. आणि ते कंडिशन बनणार आहे इंटरनली. कोणती? 1 लेस दॅन इक्वल 1 लेस दॅन 4. ती ऑटोमॅटिक बनते बरं का. 1 लेस दॅन 4 म्हणजे 1 4 पेक्षा लहान आहे. जर ही कंडिशन ट्रू असेल, ऑब्व्हियसली ट्रूच आहे. 1 4 पेक्षा लहान आहे. मग हा आतमध्ये जातो बरं का. मग जेची व्हॅल्यू इनिशियलाइज होते. जे इक्वल टू 1. नाऊ जे पण जेची पण कंडिशन काय सेम तीच आहे. 1 लेस दॅन 4. कंडिशन ही पण ट्रू आहे. ट्रू आहे म्हणून काय प्रिंट करा? स्टार. सो स्टार विल बी प्रिंटेड. प्रिंट झालं स्टार. अँड वन मोर थिंग गाईज. या स्टार नंतर नेक्स्ट लाईनला नाही जायचं. स्पेस देऊन पुढं स्टार पाहिजे बघा. स्पेस दिला मी. आलो इथं आपण. आपला कर्सर इथं आहे. ठीक आहे. सर हे एक्झिक्यूट नाही होणार नाही. हे प्रिंट एक्झिक्यूट होणार नाही कारण हा फॉर लूप जोपर्यंत संपत नाही, लक्षात ठेवा, तोपर्यंत खाली प्रोग्राम जात नाही बरं का. आणि इव्हन वर पण जात नाही. हे पूर्ण संपवावं लागतं. सर कसं काय संपवल हे? आता जेची व्हॅल्यू प्लस प्लस होते इंटरनली. जे विल बिकम 2 गाईज ऑटोमॅटिकली. देन कंडिशन विल चेक 2 लेस दॅन 4. कंडिशन ट्रू का फॉल्स? ऑब्व्हियसली ट्रू. परत स्टार प्रिंट करा. पण कुठं? पुढं बरं का. ओय! याच्या पुढं असा स्टार प्रिंट होतंय असा. आणि पुढं पण असा स्पेस आहे. मग सर पुन्हा काय होणार? जे अगेन इन्क्रीज गाईज. जे विल बिकम 3. देन 3 लेस दॅन 4. कंडिशन परत ट्रू. परत स्टार. अगेन स्टार विल प्रिंट. काही स्पेसेस नंतर अगेन स्टार विल. नाऊ जे अगेन इन्क्रीज जे विल बिकम 4. बघा हा आतमधला फॉर सुरू आहे बरं का. आयचं काम एकदाच झालं. खाली जेचं काम सुरू आहे. जे 4 झाला. नाऊ कॅन यू टेल मी? 4 लेस दॅन 4. झाला ना राडा आता. एक कंडिशन ट्रू का फॉल्स? ओह सर 4 कुठं 4 पेक्षा लहान असतं. काय झाली कंडिशन? फॉल्स झाल्यामुळे याचं एक्झिक्युशन संपलं. हा खाली आला. याचा मीनिंग काय माहीत आहे का? फक्त ही लाईन सोडा, नेक्स्ट लाईनला या. तुमचा कर्सर इथं येऊन थांबणार आहे. कुठं? या लाईनच्या खाली. काय बोलताय सर? हो. ही लाईन संपणार, तुमचा कर्सर इथे येऊन थांबणार. याच्यामुळे बरं का. फक्त याचं काम काय? गो टू द नेक्स्ट लाईन. 3 स्टार झाल्यावर काय करायचं आपल्याला? गो टू द नेक्स्ट लाईन. म्हणून तर आपण इथे येतोय आता. आता पुढं काय होणार बघ. आता आयची व्हॅल्यू 2 होणार. सो एवढं झाल्यावर आय वाढणार होय. हां. आय विल बिकम 2. देन 2 लेस दॅन 4 कंडिशन अगेन ट्रू. कंडिशन काय? झाली ना ट्रू. देन आला खाली.
आता जे परत 1 बनतंय बरं का. 4 बनला होता सर मग. अहो परत एक्झिक्यूट झाला ना, आता 1 बनला. अँड नाऊ अगेन कंडिशन विल चेक 1 लेस दॅन 4 कंडिशन ट्रू. काय प्रिंट करा? स्टार. पण आता मात्र स्टार याच्या पुढे असेल का हो? नाही का? अहो हे झालं ना एक्झिक्यूट. आता तुमचा स्टार इथं असेल. अगेन जे विल इन्क्रीज. जे विल बिकम 2 गाईज. 2 less than 4 condition true. Again what happen? Again star will print. Space द्या थोडेसे इथं. Again star will print. Again j will become 3 guys. J will become 3. Condition true का false? Oh 3 less than 4 true ना. Again star will print. Spaces and there will be the star. आता बघा. J now become 4. जे परत 4 बनला बोला. 4 4 पेक्षा लहान नाही ना सर, झाला फॉल्स. फॉल्स झाल्यामुळे आला खाली. व्हॉट इज द यूज ऑफ दिस लाईन? ही लाईन सोडा. आणि या इथं. याचं काम आहे बरं का फक्त लाईन सोडायचं. मग 3 नंतरच लाईन कसं काय सोडते अहो? हा फॉल्स होतोय ना. ट्रू झाला असता तर आला असता. फॉल्स झाला. परत आयकडे आता जाणार. आय विल बिकम नाऊ व्हॉट गाईज 3. आय 3 झाला बोला. 3 लेस दॅन 4 कंडिशन अगेन ट्रू गाईज. नाऊ जे विल बिकम 1. 1 लेस दॅन 4 कंडिशन ट्रू. चला प्रिंट करा स्टार. नेक्स्ट लाईनला आपण आलोय इथं परत स्टार प्रिंट होईल. परत जे 2 बनणार. जे विल बिकम 2 अगेन. Again 2 less than 4. Again condition true. Again star will print. Look at this. How output is coming. It is very important to understand. Then जे परत वाढणार. Internally होत आहे सगळं. J will become 3. Again 3 less than 4. Again condition true. And again star will printed here. आता J again will become what guys? 4. बोला. 4 लेस दॅन 4 झाले ना फॉल्स. फॉल्स झाल्यामुळे आला खाली. प्रिंट यानं काय केलं? ही लाईन सोडली. पुढल्या लाईनला येऊन थांबला. पण आता बघा आयची व्हॅल्यू आता किती बनणार आहे? 4 बनणार आहे. आणि 4 4 पेक्षा लहान नाहीये. फॉल्स झाला. आतमध्ये यायचं काहीच काम नाही. आपला प्रोग्राम स्टॉप झाला. आणि लास्ट आउटपुट काय आपलं? स्टेप बाय स्टेप कळतंय सगळ्यांना. हाऊ द 9 स्टार आर प्रिंटेड इन दिस पॅटर्न. एवढं आतमध्ये घडलंय आणि एवढं आपण मॅन्युअली केलंय. याला म्हणतात डीबग करणे, मॅन्युअली कोड रन करणे. फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये हे सगळं होतंय. बट वी नीड टू मॅन्युअली डिबग. जर आपल्याला अवघड जात असेल ना समजायला, डिबग करा. हे डिबगिंग 10 वेळा बघा. किती वेळा? 10 वेळा रिपीट करायची. हो. इफ यू आर फेसिंग प्रॉब्लेम टू अंडरस्टँड 10 टाइम्स रिपीट दिस डिबगिंग. रिपीट काहीच नाही 10 मिनिटं जातील. रेकॉर्डिंग रिपीट करा 10 वेळा. तुम्ही स्वतः मॅन्युअली हां, आयची व्हॅल्यू 1 कंडिशन ट्रू खाली आलो. जेची व्हॅल्यू 1 कंडिशन ट्रू. स्टार प्रिंट झाला, स्पेस प्रिंट झाला. परत जे वाढला. लाइक दॅट. हे इंटरव्ह्यूमध्ये यू हॅव टू एक्सप्लेन गाईज. इफ समवन इज सेइंग कॅन यू एक्सप्लेन द पॅटर्न printing debugging logic. So you have to explain what happened. First of all, outer loop will be executed. Inside I, 1 will be stored, and the condition will happen 1 less than 4. Condition is true. Then will come inside to the inner loop. Then J will initialize with 1. Again condition 1 less than 4 true. Then star will print with end space guys, not next line. Then J will increment. J will become 2. 2 less than 4. Again star print. Then J will increment 3 less than 4 true. Condition true. Again star will print. After that J will become 4. Condition false. Will go for the print next line. Then I. Like that you have to explain. कळतंय का? याच्यासाठी 10 वेळा रेकॉर्डिंग बघायची लागेल की नाही? तुम्ही स्वतःने 10-20 वेळा याची प्रॅक्टिस केली पाहिजे. डिबगिंग केली पाहिजे. असे खूप सारे कोड डिबग केले पाहिजे. ॲज अ बिगिनर यू हॅव टू डिबग. इट इज व्हेरी, व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. आता याच्यामध्ये बघा खूप सोपं आहे आता कोड. मी तुम्हाला म्हणलं हा रो साठी असतो आणि हा कॉलम साठी. सर प्रूफ काय तुमच्याकडे? किती रो आहेत? 1, 2, 3. बघा मी फक्त इथं लिहितो 6. 6. 5 रो आले पाहिजे. 3 रो आहेत बरं का. रन करा बरं. 5 रो आले का बघा. हे किती रो आले? 1, 2, 3, 4, 5. कसं काय? चेंज कुठे केला? इथं. इथं चेंज केला, रो मध्ये चेंज होईल. आता बघा मी म्हणलं 3 म्हणजे 2च रो. हाऊ मेनी रोज विल कम? हो सर 2च रो येतील ना. हे बघा. कॉलममध्ये काही चेंज होत नाहीये. 3चे 3च आहेत. तुम्ही इथं चेंज करताय. मी म्हणलं 11. 10 रो विल बिकम किती रो आहेत बघा.
कॉलम किती येतो? अहो 1, 2, 3च ना. कॉलममध्ये चेंजेस नाही. आपण याच्यात छेडछाड करतोय. "हो सर, याच्यात करा बरं." हे बघा. मी म्हणलं 5 रो आणि मी म्हणलं 10 कॉलम. आता कॉलम वाढतील की नाही? वाढले ना. रो किती आहेत बघा? 1, 2, 3, 4, 5. कॉलम बघा. 10 कॉलम आले ना. म्हणजे पॅटर्न इज व्हेरी सिंपल. जस्ट अंडरस्टँड रोसाठी कोण आणि कॉलमसाठी कोण. कंडिशन चेंज ऑटोमॅटिकली इट विल बी डन गाईज राइट. मी म्हणलं 20 कॉलम. हे कॉलम वाढले की नाही 20? कॅन यू चेक इट? 20 कॉलम आले. रो 5च आहेत बरं का. कॅन यू चेक इट? मला एकच रो पाहिजे. लिहा 2. किती रो आले बघ. एकच रो आहे. 20 कॉलम आहेत. तुम्हीच सांगितलंय. तुम्ही बोलले, "नाही, नाही सर 3 रो असू दे ना." हे बघा 3 रो. तुम्हाला जेवढे पाहिजे. तुम्ही म्हणले, "नाही मला 20च रो पाहिजे आणि 20च कॉलम." ठीक आहे. नाऊ कॅन यू चेक इट? हे बघा. 20 रो 20 कॉलम. जसं पाहिजे तसं भेटतंय. काय अवघड आहे का याच्यामध्ये? काही बोला. एनी डिफिकल्टी? मी एवढं नको म्हणलं. मी 5-5 म्हणलं 5 रो आणि 5 कॉलम. हे आले का 5 रो 5 कॉलम? हे बघा 5 रो 5 कॉलम. तर स्टारच्या जागी दुसरं काय प्रिंट करता येणार? करा राम. बरोबर की नाही? राम विल प्रिंट इन द पॅटर्न ऑफ कॅन यू चेक इट? एनीथिंग यू कॅन प्रिंट. मी म्हणलं, "सर हे ए प्रिंट करून दाखवा बरं." हे काय अवघड आहे याच्यामध्ये सांग? सॉरी. आर यू एबल टू अंडरस्टँड गाईज? आणि एनीथिंग यू कॅन प्रिंट, एनीथिंग. सो आय एम रायटिंग स्टार हिअर. आता आणखीन एक मज्जा सांगतो बरं का तुम्हाला हे. हे तर तुम्हाला जमलं. रो आणि कॉलममध्ये चेंज करायला जमलं. आता इफ आय डू समथिंग लाइक दिस गाईज, या जेमध्ये मी आलो आणि इथं लिहिलं इफ. काय बोलतोय सर? कंडिशन हो. मला सांगा रोसाठी कोण आहे? आय म्हणजे हा आणि कॉलमसाठी जे म्हणजे हा. मी लिहिलं आय इक्वल 3. आय इक्वल 3. जर असेल, तर मला प्रिंट करायचंय दॅट इज समथिंग ॲट द रेट एंड आणि एल्समध्ये मी टाकलं स्टार. कॅन यू चेक इट? मी काय म्हणलं आय इक्वल 3. मला सांगा आय म्हणजे कोण? तर आय म्हणजे मी. अरे इंग्लिश नाही सुरू होतात या. आय म्हणजे रो. आय म्हणजे रो ना, हा रोसाठी आहे. तिसऱ्या रोला काय करा? ॲट द रेट. तिसऱ्या रोला, या रोला काय पाहिजे? ॲट द रेट. बाकी सगळीकडे एल्समध्ये स्टार. लुक ॲट धिस. हाऊ इट इज सिंपल. फक्त तिसरा रो अलग ॲट द रेट. आणि बोला, हे असं प्रिंट करायचं अवघड आहे का? अहो रोसाठी कोण असतो? आय. सर मी म्हणलं असं जे. आता मला सांगा जे म्हणजे काय? अहो सर जे म्हणजे कॉलम. तिसऱ्या कॉलमला आलं ॲट द रेट. हां, पहिला, दुसरा, तिसरा. इट इस नॉट हार्ड. इट इस व्हेरी सिंपल. तिसऱ्या कॉलमला ॲट द रेट. मी म्हणलं असं नाही ना सर 5व्याला टाका. जे इक्वल 5. 5व्याला ॲट द रेट. हे बघा 5व्याला ॲट द रेट. सर पहिल्याला डॉलर आणि 5व्याला ॲट द रेट असं जमल का? जमल. जस्ट राइट हिअर एलिफ. आणखीन एक कंडिशन. कॉलम 1 काय पाहिजे कॉलम 1? "हो सर मला डॉलर पाहिजे." लिहा डॉलर. इट इस ऑन यू गाईज. लूक ॲट धिस. आता पहिल्याला डॉलर आणि 5व्याला ॲट द रेट का? जे5 म्हणजे कॉलम 5वा, 1 म्हणजे कॉलम पहिला. काय पाहिजे? डॉलर. 5व्याला तर तिसऱ्याला हॅश जमल का? लावा ना. एलिफ जे इक्वल 3 गाईज. काय पाहिजे तिसऱ्याला? हॅश. बाकीकडे स्टार. एल्समध्ये टाकून दिला आपण स्टार. हॅश एंड स्पेस. लूक ॲट धिस. कॅन यू चेक इट? आता हा पॅटर्न बघून असं घाबरायची काही गरज आहे का? असं अंगावर काटा वगैरे यायची, "अहो सर, मग कसं अन् काय करू की काहीच कळेना." असं डोकंच दुखून राहिले. हे कसं काय प्रिंट होतंय बाबाकडे असलं? मला यासाठी काय विद्या बोलायला लागते का? ओम भगनी भागोदरी. काय करावं लागतं याला? जस्ट राइट 3 कंडिशन्स. कॉलममध्ये चेंज आहे. जे इक्वल 1 असेल तर काय? डॉलर. जे इक्वल 3 असेल काय? हॅश. जे इक्वल 5 असेल काय? ॲट द रेट. काय अवघड आहे मला सांग. एनी डिफिकल्टी गाईज. आता कोणीतरी यायला लागलं होतं. काय उपयोग आहे आता येऊन मला सांग. आता हे सगळं लॉजिक-बिल्जिक सगळं मी एक्सप्लेन केलं आणि आता कोणतरी यायला लागलं. येऊन काय समजणार आहे त्यांना? काहीच नाही समजणार. हे बघा, येतायत आता काय, आपण वेलकम करू. बरोबर की नाही? बट कम ऑन द टाईम गाईज. टाईम इज व्हेरी इम्पोर्टंट. आर यू एबल टू अंडरस्टँड?
आपलं लेक्चर कितीला आहे? 11ला. हां, ठीक आहे तुमचे दुनियाभराचे प्रॉब्लेम आहेत. दुनियाभराचे प्रॉब्लेम सर ऑफिस असतं, नाईट शिफ्ट असते, टायमिंग मॅच होत नाही. आय कॅन ॲग्री विथ दॅट. सो गो विथ द रेकॉर्डिंग असं मध्येच येऊ नका. असं मी सगळ्यांना सांगेल आता कोण सिद्धी जॉइन झाली राइट? हे बघा तुषार पण आता येतोय. अरे म्हणजे कुठली कामं करते जगावेगळी मला कळत नाही. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. नाही, नाही सिद्धी डोंट वरी. मी माईक चालू करू नको. मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. व्हॉट आय एम टॉकिंग हिअर, की आता हे जे शिकवलं ना मी, हे अर्धा तास झाले मी हे शिकवतोय राइट? तुम्ही आता आले. आता जर मी पुढले पॅटर्न घ्यायला लागलो, तुमच्या डोसक्यात काहीच बसणार नाही. हो सर मग करा की रिपीट. अर्धा तास आणखीन रिपीट. यू हॅव टू गो थ्रू द रेकॉर्डिंग गाईज. ओके. सो पॉसिबल झालं तर 11लाच या. कितीला या? 11ला. "अहो सर पॉसिबलच होत नाही." नका येऊ. "अहो मग सर काय? काय नका येऊ? आम्ही कधी बी येऊ." असं चालत नाही. धिस इज प्रोग्रामिंग. तुम्ही मधीच कधी जर 11:30ला, 11:45ला जर उगवत असाल, काहीच फायदा होणार नाही. कारण हे समजणारच नाही. आता बघा, मी जर हा कोड दाखवला, नाही का तुम्हाला चक्कर यायची? हा कोड बघून चक्कर वगैरे यायची नाही का? हो सर, असं एकदम असं डोळे फिरूनच आले हो हे बघून. होणार आहे. 100% होणार का? तुम्हाला आयडियाच नाही काय सर हे? आय-एन-जे-एन आतमध्ये बी लयच राडा केलाय सरांनी. हे का होणार असं? अन् यू डोंट हॅव एनी आयडिया. सर आम्हाला आयडिया कधी येईल? 11 वाजता आल्यावर आयडिया येईल. सर नाही ना, ते ऑफिसमुळे थोडा लेट झाला. रेकॉर्डिंग बघा. सिंपल अँड स्वीट. जर समजत असेल तर इट इज वेल अँड गुड गाईज. मी म्हणत नाही ना काय. तुम्हाला अंडरस्टँडिंग होत असेल, यू कॅन कम. 11:30ला या, 11:45ला या. पण जर मध्ये येऊन तुम्हाला समजत नसेल गोष्टी, तर मध्ये येण्याचा काही अर्थ नाही. तुम्ही लेट झालात, गो थ्रू द रेकॉर्डिंग गाईज. सिंपल. 11:30 वाजलेलं दिसलं, असं समजायचं चला बाबा रेकॉर्डिंगमधून बघू आता. आता कशाचं मध्ये जाऊन राडा व्हायचं. आपल्या डोक्यावरून जायचं काहीच कळणार नाही. त्यामुळे पॉसिबल झालं तर कम ऑन द टाईम गाईज 11 शार्प. ओके. आणि जर लेट होत असेल, रेकॉर्डिंग याची अवेलेबल आहे. गो थ्रू द रेकॉर्डिंग. कारण स्टार्टिंगपासून कळेल. प्रोग्रामिंग इज डिपेंड गाईज. आर यू गेटिंग माय पॉइंट? मी जे स्टार्टिंगपासून एक्सप्लेन केलंय ना हे डिपेंड करतं. आता बघा जे स्टार्टिंगपासून आहेत त्यांना कुठेतरी आयडिया यायला लागली. हां, असं असतं. तुम्ही अचानक मधून आले असं नाही ते. "ए गे ग सरी, माझे मडके भरी." कधी बी या, मडकं भरलेलंच आहे. तसलं हे शाळा कॉलेजचं नाहीये, सिलेबस नाहीये. तुम्ही कधी बघा पृथ्वी गोलच आहे. भूगोल तेच सांगतंय बरोबर. इथं तसं नाहीये. इथं चेंज होतंय लगेच. कारण मागच्या गोष्टीवर पुढलं डिपेंड आहे. आता हे जमलं ना, आता मी पुढले जे पॅटर्न करेल ते जमतील. बरं बघायचं हे बघा. नाऊ आय विल कमेंट दिस. त्यामुळे जे आत्ता आलेत गाईज, यू हॅव टू गो थ्रू द रेकॉर्डिंग. नाहीतर काहीच समजणार नाही. ओके. फॉर आय इन रेंज, सो आय विल स्टार्ट फ्रॉम 1 गो टू द 6. मला किती रो पाहिजे? 5. कॉलम पण 5च पाहिजे बघा. कॉलम पण किती पाहिजे? 5च. ही कंडिशन लिहिली. नाऊ आय विल प्रिंट हिअर. आय वांट टू प्रिंट स्टार. ओके. एंड दिस लाईन. आता ही लाईन काय एंड करायची? जे 11 वाजता होते त्यांना माहीत आहे काय एंड करायची. काय एंड करायची माहीत आहे. जे आत्ता आले ते म्हणतील, "आणि कसं काय एंड करायचं? आणि कशामुळे करायचं?" प्रश्न पडणार, खूप सारे प्रश्न पडणार. त्याची उत्तरं तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये भेटणार. ठीक आहे, आत्ता भेटणार नाही. कॅन यू चेक इट? 5 rows, 5 columns. Got it? Now, if I write here, if I equal 5 म्हणजे रो 5वा रो तिथं मला प्रिंट करायचं आहे अँड 5व्या रोला काय प्रिंट करायचं आहे अँड. कॅन यू चेक इट? आणि बाकी एल्समध्ये आय वांट टू प्रिंट स्टार. एल्स इज व्हेरी इम्पोर्टंट. नाऊ इफ आय रन दिस 5वा रो, कॅन यू चेक इट? आय इज फॉर रो. 5वा रो आलं का एंड? फक्त 5व्या रोला एंड आलं. वाय? आपणच लिहिलं ना 5व्या रोला एंड बाकी सगळीकडे स्टार. जेव्हा आयची व्हॅल्यू 5 असेल त्या पूर्ण रोला एंड प्रिंट करण्यात आला. सर, असं नाही का जमायचं? 5व्या रोला एंड आणि कॉलमला बी लावा बरं. आता मी कॉलमला बी लावतोय बरं का. आय एम रायटिंग एलिफ. एलिफ मी म्हणलं जे इक्वल टू दुसऱ्या कॉलमला मला पाहिजे समथिंग ॲट दॅट. आता नीट बघा सगळेजण, मज्जा येणार. दुसरा कॉलम कोणता आहे? हे काय सर हा दुसरा कॉलम. या कॉलमला काय पाहिजे? ॲट द रेट. कॅन यू चेक इट? हे आलं का? 5व्या रोला एंड आणि दुसऱ्या कॉलमला ॲट द रेट, ॲट द रेट, ॲट द रेट. पण एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली तुम्ही? सर रो 5वा पूर्ण एंडने भरला आहे आणि कॉलम ॲट द रेट फक्त 4च ठिकाणी. इथं कसं काय नाही आला?
कारण आधी कंडिशन कोणाची आहे? कॉलमची का रोची? हो सर, हा रो आहे ना. हे मग राज्य कोणाचं असेल आधी? रोचंच असेल. अँड कशामुळे इथं आहे दुसऱ्या कॉलमच्या ठिकाणी सुद्धा? कारण आधी कंडिशन याची आहे. आधी कंडिशन याची आहे. जर कॉलमची कंडिशन आधी असती तर भाई ॲट द रेट पूर्ण ठिकाणी असतं. हो सर, दाखवा बरं हे बघा. इफ आय राइट हिअर जे इक्वल टू काय पाहिजे इथं मला? ॲट द रेट. आणि आय इक्वल 5 काय पाहिजे मला? आधीची कंडिशन उशिरा लिहिली मी. कॅन यू चेक इट गाईज? अँड आता जर तुम्ही नीट आउटपुट बघितलं, कॅन यू चेक इट? हे बघा आता ॲट द रेट पूर्ण ठिकाणी. 5व्याला ॲड आहे, पण इथं नाही ना. का? आधी कंडिशन कोणाची आहे? आधी ज्याची कंडिशन असते, तो आधी पूर्ण भरून जातो. म्हणजे असं मिक्स मॅच बी करता येते रो, कॉलम. आता जर मी म्हणलं या 5व्या कॉलमला मला समथिंग काइंड ऑफ पाहिजे काहीतरी. आता बघा ह्याची कंडिशन मी उशिरा लिहितोय. 5वा कॉलम. मी म्हणलं मला इथं समथिंग डॉलर पाहिजे. बघा. आता डॉलर इथं, इथं, इथपर्यंतच येणार आहे का? अँडची कंडिशन आधी आहे. अँडचं राज्य असणार आहे इथं हे बघ. आला का डॉलर? ॲट द रेट इथं पूर्ण कसं काय भरला सर? कारण पहिल्यांदा कंडिशन आहे त्याची. असं डॉलर कसं काय नाही भरला? कारण रोच्या नंतर डॉलरची कंडिशन. याच्या आधी जर असती तर भाई डॉलरचं राज्य असतं. कळतंय सगळ्यांना? त्यामुळे अशा पण कंडिशन्स आपल्याला लिहाव्या लागतात. आता मी तिसऱ्या रोला समथिंग आय वांट टू प्रिंट. तिसरा रो. आता सगळ्यात इथं आलो मी एलिफ. आय इक्वल 3 तिसरा रो. काय पाहिजे तिसऱ्या रोला? मला 1 पाहिजे. 1 पाहिजे. ठीक आहे. कॅन यू चेक इट? आता ही सगळ्यात शेवटी कंडिशन आहे बरं का. आता राज्य कोणाचं असेल माहिती आहे? डॉलरचं ॲट द रेटचं राज्य असणार आहे. 1 तर येणार. पण कसं माहिती आहे का हे बघा. 1, 1, 1 सॉरी हे ॲट द रेट डॉलरमध्येच कसं काय आलं? भावा ह्या 1च्या आधी डॉलरची कंडिशन आहे. ॲट द रेटची कंडिशन आहे. तू जर ही कंडिशन सगळ्यात आधी टाकली असती, तुला पूर्ण रोला 1 भेटला असता. पण ही कंडिशन लेट असल्यामुळे भाई यांचं राज्य आधी आहे. हे ऑलरेडी एक्झिक्यूट होतात ना. सिंपल आहे. देन इकडे प्रोग्राम येतो आपला. आलं का पण? आता हे आउटपुट बघून तुम्हाला जर इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, हे प्रिंट करा. काय म्हणजे असं चक्कर वगैरे याचं काय काम आहे का? हं? सर असं एकदम मळमळच व्हायला लागले. हे होईल असं हे बघून असं. इंटरव्ह्यूमध्ये होईल असं. हो सर, किती अवघड पॅटर्न आहे. पण असला अवघड असतंय का? पायथन तर सोपं होतं की. सोपंच आहे पायथन. तुम्ही अवघडात त्याला नेताय. बरोबर की नाही? इट इस व्हेरी सिंपल. इट इस व्हेरी, व्हेरी सिंपल गाईज. If you do the practice na daily 2 to 3 hours, it's very simple. But if you think की नाही, 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 दे रे हरी पलंगावरी. मग हरी म्हणतो, "भाई जा घरी." राइट? सो या पॅटर्नला बघून मला नाही वाटलं पाहिजे, की आपल्याला नाही वाटलं पाहिजे, की नाही, नाही, लय अवघड. इट इस नॉट हार्ड गाईज. जस्ट थिंक अबाउट इट. 5 रो आहेत, 5 कॉलम आहेत. दुसऱ्या कॉलमला ॲट द रेट आहे. परत 5व्या रोला अँड आहे. तिसऱ्या रोला 1 आहे. 5व्या कॉलमला डॉलर आहे. लावा कंडिशन. तेच केलंय आपण हे बघा. दुसऱ्या दुसऱ्या कॉलमला ॲट द रेट आहे. 5व्या रोला अँड आहे. 5व्या कॉलमला डॉलर आहे. तिसऱ्या रोला 1 आहे आणि बाकी स्टार आहे. झालं ना पॅटर्न. आर यू एबल टू अंडरस्टँड? सो पैटर्न प्रिंट करना इतना भी मुश्किल बिल्कुल नहीं है. आहे का? अजिबात. सो नो लेट्स गो अहेड गाईज. इट इज ॲक्चुअली व्हेरी इंटरेस्टिंग. तुम्ही जर पॅटर्न करत बसले ना, भाई मज्जा येते. परत सगळ्यांना विनंती आहे, ही जी डिबगिंग आहे भाई 10 वेळा रिपीट करा. कारण प्रत्येक नेस्टेड फॉर्ममध्ये पॅटर्न चेक करणार असेच डिबग करायचे आहेत तुम्हाला. असेच. तर आता हा वाला असाच डिबग करायचा. हो. यू हॅव टू डिबग लाइक धिस. त्यामुळे डिबगिंग भाई महत्वाची. नोटपॅडवरती, नोटबुकवरती डिबग करा. लेट्स टेक वन मोर टाईम फॉर आय. सर आयच का घेता तुम्ही? एक्स घ्या. व्हेरिएबल आहे काही घेऊ शकता. काहीही घेऊ शकता. एक्स घ्या, वाय घ्या, सी घ्या, बी घ्या, काही घ्या हो. हे कळतंय सगळ्यांना? काही जणांना वाटतं सर आयच घेतात म्हणजे आयच घेतलं पाहिजे. असं काही नाहीये. 1 to 6 ठीक आहे. अँड नाऊ जे इन रेंज 1 to 6 5 बाय 5 चा मला बनवायचा पॅटर्न ठीक आहे. आता बघा व्यवस्थित सगळं. आपण काय प्रिंट करत होतो? स्टार. स्टार प्रिंट करत होतो. हो, बरोबर आहे सर. स्टार प्रिंट करत होतो. हे नाही आउटपुट आपल्याला येत होतं स्टारचं बरोबर आहे. इफ आय रन दिस कॅन यू चेक इट 5 कॉलम 5 रोज बरोबर आहे.
But instead of star, guys, can I tell you, if I want to print something like this, look at this. Comment 1, 1, 1, 1, 1. Then I want to print 2, 2, 2, 2, 2. किती सोपं आहे माहिती आहे का हे? तुम्ही म्हणला, "सर एवढं सोपं आहे राव, माहीत पण नव्हतं मला." 4, 4, 4, 4. if I want to print 5, 5, 5, 5. पहिल्या रोला 1, 1, दुसऱ्याला 2, 2, तिसऱ्याला 3. मला सांगा चेंज कुठं होतंय? अहो सर, 1 नंतर 2 इकडं होतंय का खाली होतंय? तुम्हीच सांगा. हो सर, खाली होतंय. खाली म्हणजे याला काय म्हणतो आपण? पहिला रो, याला दुसरा. म्हणजे रोमध्ये चेंज होतंय का कॉलममध्ये? ऑब्व्हियसली सर रोमध्ये. 1 नंतर 2, 2 नंतर 3 रोमध्ये चेंज आहे. रिपिटेशन आहे. गाईज, कॅन यू प्रिंट हिअर आय? आय कोणासाठी असतो? हो सर, रोसाठी असतो ना. जर आय रोसाठी असेल आणि चेंज रोमध्ये होत असेल, करा ना प्रिंट आयला. कॅन यू चेक द आउटपुट? मला सांगा काय अवघड आहे याच्यामध्ये? चेंज कुठं होतोय? रोमध्ये. तुम्ही कशाला प्रिंट केलं? झाला ना पॅटर्न. झाला ना पॅटर्न. आता मला सांगा. इफ आय प्रिंट समथिंग लाइक दिस 1, 2, 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. कॉपी, 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 कॉपी. कॅन यू टेल मी चेंज कुठं होतोय? 1 नंतर 2 खाली होतंय का पुढं? हो सर, पुढं होतंय ना. म्हणजे कशात? कॉलममध्ये. तुम्हाला हा पॅटर्न पाहिजे, प्रिंट करा ना कॉलम. कॉलम म्हणजे जे. झालं ना काम. कॅन यू चेक इट? 1 नंतर 2, 2 नंतर 3. रिपिटेशन. याच्यासाठी आय प्रिंट केला, याच्यासाठी जे. का प्रिंट केला? अहो तुम्हीच सांगितलं ना. चेंज जर रोमध्ये होत असेल, प्रिंट द आय. चेंज जर कॉलममध्ये होत असेल, प्रिंट द जे. एवढं सोपं आहे. हे कसं काय आलं? आता तुम्हाला जर डिबग करायचं असेल, डायरेक्ट त्याला उचलायचा, पटांगणात घ्यायचा असा. आणि लगेच सुरू बेक बेबे दोन्ही चार जे इथं केलंय आपण. काय बरोबर की नाही? लगेच यू हॅव टू स्टार्ट विथ चला आयची व्हॅल्यू 1 लाइक धिस. बरोबर की नाही? कंडिशन 1 लेस दॅन 6 ट्रू. चला आलो खाली. जेची व्हॅल्यू 1 कंडिशन 1 लेस दॅन 6 कंडिशन ट्रू. चला काय प्रिंट करायचं आहे? जे. व्हॉट इज जे? जे व्हॅल्यू काय? 1. 1 प्रिंट करा. परत जे व्हॅल्यू इन्क्रीज. सुरू. उद्या किती मोठं हे एक्झिक्युशन काही प्रॉब्लेम नाही. बट इफ यू वॉन्ट प्रॉपर अंडरस्टँडिंग डिबगिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कळतंय? आयला प्रिंट केल्यावर असंच आणि जेला प्रिंट केल्यावर असंच कशामुळं? अहो, इथंच आउटपुट आहे. चेंज इन द रो, प्रिंट द आय. चेंज इन द कॉलम, प्रिंट द जे. जेला प्रिंट केल्यावर कसे चेंज झाला? ऑब्व्हियसली कॉलममध्ये आहे बघा. आता मला सांगा, इथं कंडिशन लिहिता येत नाहीत होय तुम्हाला राव. मी म्हणलं जे इक्वल इक्वल 1. जर कॉलम 1 असेल, तर टाका ॲट द रेट. हे असले करता येणार नाहीत का आता? येणार ना सर आणि बाकी एल्समध्ये टाका जे. हे बरोबर की नाही? आता बघा, पहिल्या कॉलमला ॲट द रेट असेल आणि बाकी सगळीकडे 2, 3, 4, 5 1च्या जागी ॲट द रेट आला ना पहिल्या कॉलमला 1 होता. हे बघा ॲट द रेट आला. असे पण कधी-कधी विचारू शकतात. कधी-कधी म्हणतील एलिफ जे इक्वल इक्वल 3 असेल, तर आय वॉन्ट समथिंग डॉलर. त्यामुळे ह्या कंडिशन पुढल्या लिहायचं काहीच अवघड नाहीये. इफ यू नो द बेस ना, हे बघा. ॲट द रेट डॉलर आणि 5व्या ठिकाणी मला पाहिजे समथिंग एलिफ. जे 5वा म्हणजे कॉलम 5वा मला पाहिजे अँड. डन. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॅन यू चेक इट गाईज? तर हा पॅटर्न बघून कोणाला असं कसं तरी व्हायला लागलं? हे मला सांग. कोणाला व्हायला कसं तरी? सर म्हणजे अचानकच असं काय काय झालं कळलंच नाही. कसं तरीच व्हायला लागलंय. व्हायलंय कोणाला? कोणाला व्हायलंय का? लूक ॲट धिस पॅटर्न. नो. जस्ट गेम कशाचा आहे? अंडरस्टँडिंगचा. कॉलममध्ये चेंज, रोमध्ये चेंज. हे बरोबर की नाही? कोणाला काही डाउट्स आहे त्याच्यामध्ये बाबा? बोला रे बाबा. अवघड कोणाकोणाला वाटायला लागले. जर कोणाला अवघड वाटत असेल, तर भाई माझ्याकडे सोल्युशन आहे. हो सर, सांगा एक सोल्युशन. काय सोल्युशन आहे? नारळ वगैरे फोडायचा का देवाला? नाही, 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 नाही. तसलं सोल्युशन नाहीये. देवाला नारळ फोडल्यावर जर आलं असतं, तर नसते का सगळ्यांनी नारळ फोडले. तो एक श्रद्धेचा भाग आहे. तो तो विषय वेगळा आहे. हे येण्यासाठी गाईज माझ्याकडे सोल्युशन हे आहे. यू हॅव टू जस्ट
5 टाइम्स रेकॉर्डिंग रिपीट करायची. किती टाइम्स? हो सर, हे काय मूव्ही आहे काय 5 वेळा बघायला? काहीतरी सांगताय राव तुम्ही. अहो, एक जण म्हणला राव मला असं. मी 5 वेळा रिपीट करा मला. सर काय मूव्ही-बिव्ही आहे व्हय राव तुम्ही Netflixची सीरीज सारखं म्हणताय 5 वेळा बघा. पिक्चर वगैरे बघू ना आम्ही 5 वेळा. बघा लागेल. अय भावा, बघा लागेल. म्हणजे विषयच नाही. तुला जर समजत नसेल, तुला जर अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम येत असेल, हे कसं काय व्हायला लागलंय? यू हॅव टू रिपीट 5 टाइम्स. 5 वेळा कसं पिक्चर बघतो? अहो सर भारी वाटतं ना. हे पण तुला भारी वाटण्यासाठी, हे तुला समजण्यासाठी 5 वेळा बघावंच लागेल. कळतंय सगळ्यांना? पिक्चर बघितल्यावर त्यांचं करिअर बनतंय. हे बघितल्यावर तुझं करिअर बनतंय. हे जेव्हा तुला समजतं तेव्हा तू हे 5 वेळा बघतो. हे कळतंय सगळ्यांना? मराठी. मग करिअर त्यांचं बनवायचंय का तुझं बनवायचंय? कोणाचं बनवायचं? तुझं बनवायचं ना? हां. सो 5 टाइम्स यू नीड टू वॉच. क्लिअर आहे. कुठलीही रेकॉर्डिंग, कुठलंही सेशन असू द्या, इथून पुढं पण असू द्या, इथून मागचे पण असू द्या. इफ यू फील ना, सर आय थिंक लाइक थोडंसं अंडरस्टँडिंग माझी कमी होते. 5 टाइम्स रिपीट. 5 वेळा रिपीट करून पण समजलं नाही. अय, गाईज स्टॉप हिअर. पायथन इज नॉट फॉर यू. प्रोग्रामिंग इज नॉट फॉर यू. चूज द डिफरंट फील्ड. मला कॉल करा. मला सांगा, "सर नाही राव, 5 वेळा बघून पण काय मेळच लागेना." भाई तुमच्यासाठी नाहीये प्रोग्रामिंग. तुमच्यासाठी देवानं दुसरं करियर त्या ठिकाणी ठेवलंय बघून. तुमचा रस्ता चुकला. तुम्हाला वाटलं नाही, 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 नाही. तिला दाखवूनच देतो भाई. आय-टीमध्ये जॉबच घेऊन दाखवतो. भाई आपल्याला धोका दिला राव. याच्यामुळे तुम्ही इकडे आलात. तुमचं करियर इकडं नव्हतं भाई. देवाने तुम्हाला वेगळंच करियर सेट केलंय. त्यामुळे 5 वेळा रेकॉर्डिंग बघून जर समजत नसेल तर काही गो थ्रू द अनदर फील्ड. दुनियाभरामध्ये खूप साऱ्या फील्ड्स आहेत, खूप सारे जॉब्स. ओके. चुकून इकडं असं पाऊल पडला असेल, असं मी समजू शकतो. जर 5 वेळा बघून पण समजलं नाही तर, बट आय थिंक भाई एका याच्यातच समजून जातंय बरं का. 1 किंवा 2 रेकॉर्डिंग मॅक्स टू मॅक्स. मॅक्स टू मॅक्स 3. ठीक आहे सगळ्यांना. त्यामुळे बघा या रेकॉर्डिंग्स. उद्या मी तुम्हाला काही नंबरचे आणखीन पॅटर्न्स अँड विथ दॅट अल्फाबेटचे पॅटर्न्स पण मला कव्हर करायचे आहेत. कॅरेक्टर पॅटर्न हाऊ वी कॅन प्रिंट गाईज. ASCII व्हॅल्यू काय असते? अँड युजिंग दॅट हाऊ वी कॅन प्रिंट द कॅरेक्टर पॅटर्न्स. स्पेसचे पॅटर्न्स असतात, ट्रायंगल असतो, राइट? खूप सारे पॅटर्न्स आणखीन पेंडिंग आहेत. हाऊ वी कॅन प्रिंट दॅट ते पण आपण पुढं हळू बघू. ओके. बट मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स हळू येत आहेत, जसे की फंक्शन असेल, कलेक्शन असेल, एक्सेप्शन असेल, उप्स असेल, फाईल हँडलिंग असेल. ओके. सो मेक शुअर दॅट टायमिंगवरती या. इफ यू आर बिहाइंड मागं असाल तुम्ही, recording sessions are available on the drive guys. Already 10 sessions are there. Notes are there. Everything is there. So go through that. जर तुम्ही मागे असाल तर भाई लाईव्हला येऊ नका. हे मी खूप वेळा बोललोय सुद्धा. कारण मागे आहेत तुम्ही. तुमचं चालू आहे तिकडं इफ आणि तुम्ही येताय फॉर लूप. अरे आधी इफ चांगला कर. बरोबर की नाही? ते रेकॉर्डिंगच बघत बस. ते कव्हर झालं सगळं, मग लाईव्ह. होत नसेल कव्हर, जास्त टाईम दे. दे 5-6 तास दिवसातले. होऊन जातंय. बरोबर आहे. प्रत्येकाला काम आहेत, प्रत्येकाला जॉब आहे, प्रत्येकाला कॉलेज आहे. काही ना काही आहे प्रत्येकाच्या. तिला टाईम द्यायचा आहे, त्याला टाईम द्यायचा आहे. त्याला नाही देत तुम्ही. ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. अभ्यासाला टाईम द्यायचा आहे. देत चला. ठीक आहे. अभ्यासाला टाईम देत चला. ओके. रेकॉर्डिंग थ्रू सगळ्या गोष्टी कव्हर करा. आणि काही डाऊट असेल, यू कॅन ऑल्वेज आस्क मी गाईज. ओके. एनिथिंग गाईज वॉन्ट टू आस्क? आजसाठी मी थांबतो इथंच. कुणाला काही डाऊट्स आहेत का? येस सर. हे याचं रिअल प्रॅक्टिकल यूज कुठे पडतो? हे जे लॉजिक पॅटर्न. बिल्डिंग. नो, 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 नो. प्रोजेक्टमध्ये कुठंच नाही. नथिंग इन प्रोजेक्ट गाईज. जस्ट आपली थिंकिंग स्ट्रॉंग होते पियुष साहेब. येस सर. ओके. फक्त काय होतं, थिंकिंग स्ट्रॉंग होते. आता आपण विचार करायला लागतो, की बाय मला इथं स्टार पाहिजे, मग मी काय केलं पाहिजे? मला इथं ॲट मी काय केलं पाहिजे? इव्हन आणखीन याच्यामध्ये ॲडव्हान्स पॅटर्न जेव्हा आपण बघतो ना, थिंकिंग आणखीन स्ट्रॉंग होते. येस. आणि थिंकिंगसाठीच पॅटर्न प्रोग्रामिंग दिले. हे प्रोजेक्टमध्ये कुठंच बघायला भेटणार नाही तुम्हाला. हा पॅटर्न प्रिंट करा. कशाला? नाही. जस्ट थिंकिंगसाठी आहे. ओके. ठीक आहे. हॅलो सर. बोला. सर हे इंटरव्ह्यू मध्ये सर विचारतात का असे सर प्रश्न पॅटर्न 100% प्रिंटिंगचे? 100% दादा. इंटरव्ह्यूमध्ये 100% क्वेश्चन विचारतात पॅटर्नचे. कारण त्यांना लॉजिक बिल्ड असणारा मुलगा किंवा मुलगी किंवा एम्प्लॉय पाहिजे असतो, जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल. आणि हे ज्याला सॉल्व्ह करता येतं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारच 100%. ठीक आहे. सर इनर फॉर लूप किती टाइम्स घेऊ शकतो आपण?
कितीही टाइम्स येऊ शकतो, एनी टाइम्स यू वॉन्ट. पण मोस्टली 3 टाइम्स प्रिफर्ड आहे फॉर द स्पेसिंग पॅटर्न. त्याच्याहून जास्त पण घेता येतो. कितीही वेळा घेता येतो. बट अशी रिक्वायरमेंट मी तर आणखीन लाईफमध्ये फेस नाही केली, की आपल्याला 4-4, 5-5 लूप लागले इनर्स. ओके. मॅक्स टू मॅक्स 3. आता सध्या 2च बघत आहे आपण. कारण कसं होतं पोरांना एकच समजत नाही. 2 घेतल्यावर आणखीन थोडं लोड येतो. 3 घेतल्यावर मग तर विषय ते किचकट होऊन जातं. ठीक आहे. त्यामुळे एवढ्या डेप्थमध्ये नाही जात आपण. तुम्ही तुमच्या साइडने जाऊ शकता. चेक करू शकता, की आउटपुट काय येतं जर मी 3 फॉर घेतले, 4 फॉर घेतले. त्या लेव्हलची अंडरस्टँडिंग पाहिजे. ठीक आहे. नसते काही स्टुडंट्समध्ये ते जातात. ठीक आहे. ओके. येस. एनिथिंग एल्स गाईज? येस सर, ते त्या दिवशी नेस्टेड लूप मध्ये एक ऍप स्ट्रिंग मध्ये आपण प्रिंट केलं होतं, जसं टेबल आहे. तर त्याला ते काय म्हणतात त्याला ते नाही समजलं मला. ते कर्ली ब्रेसेस मध्ये फॉर्मॅटेड स्ट्रिंग म्हणतात त्याला. एफ इज नथिंग बट फॉर्मॅटेड आणि डबल कोट लावून कर्ली ब्रॅकेट जे लावता ना तुम्ही, त्याच्यामध्ये डायनामिक व्हॅल्यू आपण फेच करतो व्हेरिएबलची. ओके. येस. असा डबल कोट लावल्यावर नॉर्मल स्ट्रिंग बनतो. एफ लावल्यावर तो फॉर्मॅटेड स्ट्रिंग बनतो. ओके. बट सर ते स्ट्रिंग मध्ये आता त्याची व्हॅल्यू तर आपण म्हणजे इंटिजर्स मध्ये जसं टेबल प्रिंट करतोय, स्ट्रिंग मध्ये का बरं घेतो? नाही, तो एक वे आहे प्रिंट करायचा. असं नाही घेतलंच पाहिजे. दिस इज अ वे. तुम्ही दुसरा वे वापरा. तुम्हाला जर तो नसेल वापरायचा, तो वे दिलाय. तुम्ही त्या डबल कोटमध्ये सुद्धा इंटिजर व्हॅल्यू प्रिंट करू शकता डायनॅमिकली. कर्ली ब्रेसेस ऍड करून त्यामध्ये. करेक्ट. कर्ली एफ लावायचा, कर्ली ब्रॅकेट लावायचा. ओके. दॅट इज अ वे, नॉर्मल वे. ओके. ठीक आहे. एनिथिंग एल्स गाईज? ठीक आहे. गो थ्रू द रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग बघत असताना काही डाऊट्स आले, जस्ट पुट इट डाऊन ऑन द नोटबुक. तुमच्या नोटबुकवरती आणि उद्या विचारा, काहीच प्रॉब्लेम. ठीक. ओके गाईज, देन विल स्टॉप.